नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कुर्ती आज आपण कट करणार आहोत. हे माप घेते मी 13.5 आणि हे लांबी आहे 46 इंच. आणि आता आपण हे शोल्डर घेऊया 7 इंच आणि खाली आर्म होलसाठी घेते मी 6.5 इंच. आणि इथे वरून चेस्ट पॉईंटसाठी मी 10 इंचावर मार्क करून घेते. आणि हे घेते मी माप 12 इंच चेस्टचं. आणि आर्म होलपासून खाली मी टक्स पॉईंटपर्यंत घेते 15 इंच. आपले हिप पॉईंटपर्यंत 15 इंच. आणि इथे पण मी माप घेते 12 इंचाचं. आता आपण व्यवस्थित सगळीकडे पहिले डॉट करून घेतलेले आहेत. आणि एक इथे मार्किंग करते मी 10 इंचावरती आणि पुढे 2 इंच त्याचं मार्जिन आहे. आणि 3.5 इंचावरती एक मार्क करते मी. 3.5 इंचाचं आपलं शोल्डर असेल, शोल्डर पट्टी. हे मी मार्क करून घेते, जे आपण माप घेतलं होतं, डॉट केले होते. सगळीकडे व्यवस्थित स्केलने मार्क करून घ्या. आणि ते मी 6 इंचावरती एक पॉईंट देते. इथे आपण वेस्टचं माप टाकणार आहोत, कंबरचं 9.5. आणि पुढे थोडंसं मार्जिन सोडले मी. जे आपण चेस्टचं 10 इंचाचं माप घेतलं होतं, तिथनं खाली 6 इंचावरती मी 9.5 घेतले आणि तिथे मार्किंग करून घेतली आहे वेस्टची. आणि सेम तसंच आपण खाली जे आपलं कुर्तीचा कट असणार आहे तिकडे पण आपण एक लाईन खेचून घेऊया. हे आपलं गळ्याचं 1 इंच माप करून घेऊया आणि 1 इंच आर्म होलचं. आणि इथे 1/2 इंच मी शोल्डर डाऊन करते. आणि आता हे फ्रेंच कर्वनी आपण रेखाटून घेऊया. आणि हे 3.5 मी घेतले मिडल पॉईंट आणि तिकडनं आपण फ्रेंच कर्वनी आकार देऊया. सेम त्याच पद्धतीने आपण इकडे गळ्याचा पण आकार देऊन घेऊया. गळा आपल्याला थोडा मोठा पाहिजे, 7 इंच पाहिजे. 7 इंचावरती मार्किंग करून घेतले. आणि सेम त्याच पद्धतीने 1 इंचाचा डॉट करून गळ्याचं पण राऊंड शेपमध्ये मार्किंग करून घेतले. आता आपण कट करून घेऊया. कटिंग झालेले. आपण आता ही फ्रंट साईडचा गळा आता नाही कट करणार आहोत. फ्रंट साईडच्या गळ्याला थोडीशी डिझाईन आहे म्हणून ते नंतर कट करणार आहे. आता आपण हे दोन्ही कपडे वेगळे करून घेऊया, फ्रंट साईड आणि बॅक साईड. इथे आतमध्ये जॉईंट आहे, आपण कट करून घेऊ. जे नॉर्मल आपले रेडीमेड कुर्ती भेटतात त्याप्रमाणे मी ही शिवते कुर्ती. त्याचं शोल्डर थोडं मोठं असते, 7 इंच घ्यायचं. नॉर्मल आपण फिटिंगचं जर का शिवतो तर ते 6 इंच किंवा 6.5 इंचावरती असते. पण मी हे जे आपण नॉर्मल रेडीमेड आपण कुर्ती बाजारातून विकत आणतो त्याप्रमाणे मी शिवते. तर याचं शोल्डर मी घेतले 7 इंच. आता इथे मी थोडं फ्रंट साईडच्या गळ्याला जी डिझाईन आहे ती फक्त मार्क करून घेते. मार्किंग करून घेणार आहे मी, कट आता नाही करणार.
त्याच्यावरती कॅनव्हास लावून मग मी कट करेन ते स्टिच करताना. असं मी मार्किंग करून घेतलं हे फ्रंट साईडच्या गळ्याचं. तुम्ही कुठला पण आकार देऊ शकता वेगवेगळे. आता हे कस्टमरचं आहे, त्यांनी जे सांगितलं आहे ते आकार मी देऊन घेतला आहे. हे कॉटन ओढणीचा कपडा आहे. ड्रेसवरती मोठ्या ओढणी येतात, हा त्याचा कपडा आहे. त्याचं आता मी कुर्ती शिवून बघणार आहे. तर हे आपलं बॅक साईडचा पार्ट आहे. त्याचा आपलं पाठचा गळा मार्किंग करायचं राहिलेलं आहे, ते मार्किंग करून घेऊया. शोल्डर आपलं 7 इंच आहे, तर हे 3.5 म्हणजे 3.5 इंचावरती एक मार्क करून घेते मी गळ्यासाठी. आणि खाली 3 इंच. पाठचा गळा नेहमी छोटा ठेवायचा असतो, कारण हे रेडीमेडचे जे कुर्ते असतात तसं शिवणार आहोत आपण. आणि आपल्याला माहिती आहे रेडीमेड कुर्तीचा पाठचा गळा मोठा नसतो, छोटाच असतो. 1 इंचावरती मार्क करून घेते. आणि आता हे फ्रेंच कवनी राऊंड शेप देते. तसं तर 2 इंचावरतीच असतो पाठचा गळा, पण आता हे कस्टमरच्या इच्छेनुसार आपण हे 3 इंच ठेवलेलं आहे. आता ही आपली बॅक साईडची कटिंग पण झालेली आहे. आता आपण स्लीव्जसाठी कपडा घेऊया. कपडा तसा थोडा छोटा आहे, कारण मी तुम्हाला बोलली ही कॉटनची ओढणी आहे. तर आता मला थोडा ॲडजस्ट करून स्लीव्ज कसे कट करायचे ते बघावं लागेल पहिले. स्लीव्ज लॉंग आहेत, 19 इंच माप आहे स्लीव्जचं, त्या हिशोबाने बघते मी. तयार 18 इंच ठेवायचे स्लीव्ज आपल्याला. हे असं मी कापड 19 इंचाचं ॲडजस्ट करून घेतले. मी कट करून घेते. कापड थोडं छोटं असल्यामुळे ॲडजस्ट करून स्लीव्ज कट करायला लागतात. खाली थोडंसं एक जॉईंट येईल. हे आपलं 2 स्लीव्जचं ते 2 फोल्ड आहेत बघा. आणि आता मी हे खाली असं जॉईंट दिलेलं आहे. हे 19 इंचाचं माप आहे आपलं लॉंग स्लीव्जचं. आणि खाली 3 इंचावरती मार्किंग करते. आणि समोर 5 इंच घेतले मी आणि थोडंसं मार्जिन सोडले. स्ट्रेट लाईन करून घेते दोन्ही साईडला. आणि जे 3 इंचचं आपण डॉट केलेलं तिथे एक लाईन टाकूया आणि अशी स्लीव्सची मार्किंग करूया. आणि आता इथे हा स्लीव्सचा गोलाकार देऊया आपण. फ्रेंच कर्वनी दोन्ही साईडला असं फ्रेंच कर्व व्यवस्थित ठेवून राऊंड शेप करून घ्या. ॲडजस्ट करून जर का बनवलं तर काही पण बनते. बघा आपण हे ओढणीपासून कुर्ती बनवतोय आज. तुम्ही पण या पद्धतीने कुर्ती शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी जमते तुम्हाला कुर्ती शिवायला तर. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझं हे व्हिडिओ सांगितलेलं कसं वाटलं तर कमेंट करून नक्की कळवा मला. जर आपण बनवायला घेतलं तर छोट्याशा कापडापासून पण आपण सुंदर अशी कुर्ती तयार करू शकतो. ही शिवून झाल्यावर मी याचा फोटो तुम्हाला सेंड करेल.